नमस्कार मंडळी, कल्याणकर कपिल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण जात आहोत रायगड जिल्ह्यातील आणि अलिबाग तालुक्यातील नागाव या ठिकाणी। नागाव हे ठिकाण निसर्गरम्य आणि सुंदर अशा बीचसाठी प्रसिद्ध आहे, तसेच प्रसिद्ध आहे येथील सुंदर देवालयांसाठी। हाय, आम्ही आलो आहोत आज नागाव बीचला आणि दुपारी आम्ही जेवून वगैरे निघालो आणि आता सांजावले बऱ्यापैकी 6 वाजूनही गेलेत आणि आम्ही आलो आहोत नागाव बीचला। बघता येते आता टाइम मॅनेजमेंट कशी आहे आणि त्यानंतर आम्ही काय काय करू शकतो, कारण हिवाळा आहे, लवकर अंधार पडणार आहे, त्यामुळे आम्हाला या छोट्याशा वेळात ज्याच्यामध्ये थोडीफार उघडी आहे त्याच्यामध्ये काय काय करायला मिळतंय। हल्ली मुलं फार कृत्रिम उपकरणांमध्ये अडकत चालली आहेत आणि त्यातून त्यांना जर बाहेर काढायचं झालं तर त्यांना निसर्गात आणायला पाहिजे आणि अशी एखादी संधी भेटली ना कमी ती सोडत नाही आणि त्यासाठीच आम्ही कपिलला घेऊन निसर्गाच्या ठिकाणी येत असतो। चला पाहू मग। पण मी तुम्हाला हे सुद्धा नमूद करते का या अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा यांत्रिक उपकरणांचा, टेक्नॉलॉजीचा सुद्धा हातभार लागतो, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर कशासाठी आणि किती करायचा हे आपण ठरवायचं असतं। कपिल कपिल बघा, आम्ही ना शाळेतूनच पिकअप केलंय आणि तसेच निघालो। 3 वाजता निघालोय आम्ही कल्याणवरून। आईला सोडलं अलिबाग डेपोमध्ये आणि तसंच परस्पर आम्ही नागावला आलेलो। कपिल, काय मग काय काय मजा करणार एका दिवसात? बघू जेवढे होते। 5:45 ते 6च्या दरम्यान आम्ही साधारणतः नागावला पोहोचलो आणि काय होतं, कपिलच्या पप्पांची बुकिंग जी होती वेगळ्या हॉटेलमध्ये होती, कारण त्यांची मीटिंग होती एका हॉटेलमध्ये कामानिमित्त, आणि आमचं जे बुकिंग होतं एका वेगळ्या कॉटेजमध्ये केलं होतं आम्ही। तिथे कपिल आणि मी असणार होतो आणि ही आमची रूम आहे त्या कॉटेजमधली। सुंदर होती, आटोपशीर होती, पण आवश्यक असलेल्या सर्व सोयींनी युक्त अशी होती। आम्ही बुक केलेलं कॉटेज हे बीचकडे जाणाऱ्या रोड टचच होतं आणि गिझर, TV यासारख्या सगळ्या अत्यावश्यक सोयी त्याच्यामध्ये होत्या। बघितलं ना, ते आमचं कॉटेज आहे नागाव बीचला अगदी जवळ। आम्ही हे कॉटेज बुक केलेलं आहे। काय केलं, आम्ही आईला सोडायला आलेलो खरं तर, आणि आईला आम्ही मुरुडच्या STमध्ये बसवलं आणि इथे आलो। पाठी बघा, अगदी रोड टच हा कॉटेज आहे, अगदी सुंदर भेटलेला आहे। मस्त छोटी छोटी घरं आहेत नागावमधली, रेस्टॉरंट आहेत। आता 31st जवळ आलेला आहे ना, म्हणून ही सगळ्या हॉटेल्समध्ये वगैरे अशी लाइटिंग आहे का। इथे एक शिवाजींचा पुतळा दिसेल, त्या पुतळ्याच्या राईटनी वळा आणि तसे आम्ही आलेलो आहोत। हे पहा, आता आम्ही जाणार आहोत बीचच्या दिशेने। अलिबाग ते नागाव या मुख्य रोडपासून जिथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकापासून उजवीकडे वळल्यास तो जो रस्ता लागतो ना, तो बीचकडे जाणारा रस्ता आहे। आमची रूम आणि बीच हे जे अंतर आहे ना, हे साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्ही ते पूर्ण चालून कव्हर केलं आहे। तिकडे पण माणसं आहेत, तेव्हाच समोर दिसतंय ना, लांब आहेत एकदम माणसं। हे बघा, आता आम्ही आलोय नागाव बीचला, पण इथे खाली अजिबातच लाईट वगैरे काही नाही आहेत। इथे 2-4 धाबे आहेत, जेवणाची वगैरे सोय आहे, मच्छीवाले वगैरे पण आहेत। तुम्हाला जर सुकी मच्छी वगैरे पाहिजे असेल किंवा काय त्याचे दुकान आहेत, परत मक्केवाले आहेत, म्हणजे खाण्यापिण्याच्या सोयी व्यवस्थित आहेत, पण खाली लाईट मात्र नाही आहेत। आपण सकाळी येऊन हा बीच बघावा असं मला तरी वाटतंय। थोडं पुढे आहे, थोडं पुढे आहे, असं करून करून नागाव बीच पाहण्यासाठी आम्ही तब्बल 1.5 किलोमीटर चालत आलेलो आहोत। कपिल पण आता बऱ्यापैकी थकला आहे आणि इथे येऊन बघतोय तो पूर्ण काळोख। बघा ना, पाठीमागे खरं तर समुद्र आहे आमच्या, पण आता खाली जाता येणार नाही कारण अंधार गुडूप झाला आहे आणि आम्हाला पण भीती वाटते थोडीशी। नको नको नको, जिरव ते खाल्लेलं।
काय खाल्ले. आता आम्ही बीच पाहून आलोय. खूप धाडसी म्हणायची, कारण मागचा काही 5 मिनिटाचा रस्ता आहे ना, तो इतका निर्मनुष्य होता ना, त्यामुळे थोडंसं असं चरकन झालं होतं माझ्या मनात. पण आता काही नाही. आता मी जे बोलले ते सांग. कपिल बोलला मला, माझं एवढं लक्ष नव्हतं चष्मा नाही असल्यामुळे. सांगेन मी तुम्हाला, हा रोड संपल्यावर सांगेन कपिलने काय पाहिलं ते. काय कपिल, अरे मगाशी तू काय बघितलं, काय सांगत होतास मला? बीचच्या जवळ काय बघितलंस तू? स्मशानभूमी. भीती नाही वाटली? तो बोलत होतो चल चल, तू ऐकलं नाही. हां ना, पण घाबरायचं नाही, असं काय नाही. संपूर्ण जगाचं ते अंतिम सत्य आहे, त्याला काय घाबरायचं. मी आहे ना सोबत. आलं की घाबरायचं मग? नाही रे. अशी काय झालं, आम्ही जे बीचवर जात होतो ना, तर चालत होतो आणि थोडे पुढे करून करून आम्ही 1.5 किलोमीटर चाललो. आणि मगाशी एक वळण असं आलं का तिथे स्मशानभूमी होती. त्यामुळे हा थोडासा म्हणजे असा हे झालं. पण मला चांगलं वाटतं का त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं नाही. जेव्हा मी रिटर्न फिरलो तेव्हा तो मला म्हणाला, आई मी काहीतरी बघितलं. मी म्हटलं मला माहिती आहे तू काय बघितलं, सांगू नकोस, नंतर सांग. पण तो घाबरला अजिबात नाही. आय प्राऊड ऑफ हिम. हायवे आहे जिथून मुरुडकडे जाणारा रस्ता आहे. आणि आम्ही इथे चायनीज सेंटरमध्ये बसलो आहे. आणि मस्तपैकी आता इथे थंडी आणि गारठा पण भरपूर आहे, त्यामुळे आम्ही मंचुरियन सूप मागवला आहे आणि मस्तपैकी नूडल्स. हे बघा माझ्या चष्म्याची अवस्था बघा काय झाली. आणि म्हणून मी तो घालू शकत नाही. काय झालं, मगाशी गाडीमध्ये थोडी डुलकी लागली मला आणि माझ्या चेहऱ्यावरून चष्मा दिसला. हे पराक्रम झालं, काय करायचं. आता मस्तपैकी खाऊन झालं आहे आणि आता बारी आहे आईस्क्रीमची. कोण घेतलेत मस्तपैकी. आता आपण नागावमधील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेलो आहोत. सकाळ सकाळ गणपतीचं दर्शन घेऊन आपण या व्लॉगला सुरुवात करायची आहे. जुन्या पद्धतीच्या देवळांमध्ये दरवाजे खूप छोटे असतात. या दरवाजांमध्ये वाकून जावं लागतं माणसांना. याचा अर्थ केवळ एकच का जेव्हा आपण देवाच्या दर्शनाला जातो ना, तेव्हा त्याच्यासमोर नमून जायचं असतं. छान जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं हे गणपती मंदिर आहे. आणि आता त्याच्याच पुढे राधाकृष्णाचं आणि दत्त मंदिर होतं आहे. ते नवीन बांधकामामध्ये आहे, त्याचं काम अजून चालू आहे.
संपूर्ण अशी दगडी आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. दगडी बांधकाम आहे, त्यामुळे याच्या आतमध्ये ना अगदी थंड वाटतंय गाभाऱ्यामध्ये. हे बघा गाभाऱ्यामध्ये छान व्हेंटिलेशन राहावं हवेचं, यासाठी पाठी झरोका दिलेला आहे. आणि या झरोक्याच्या समोरच दरवाजा आहे गणपती मंदिराचा, त्याच्यामुळे छान अगदी इथलं मुळात इथे वातावरण थंड आहे. आणि या अशा प्रकारच्या जुन्या पद्धतीच्या बांधकामामुळे ना, हे बघा चारही दिशेला आहे, म्हणजे चौथ्या दिशेला दरवाजा आणि बाकीच्या तिन्ही दिशेंना झरोके ठेवलेत. अशा प्रकारच्या देवळांमध्ये आल्यावर आहे ना, समाधीस्थानाची गरजच नाही, म्हणजे इतकं छान ध्यान लागतं. हाय मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इथे चष्म्याच्या दुकानात आलो आहे. कारण मला खूपच प्रॉब्लेम होतो आहे, मला शूटिंग काढताना किंवा सवयीने म्हणा, अगदी 24 तास असतो ना चष्मा, त्यामुळे आता आम्ही आलो आहे बघा चष्म्याच्या दुकानात. आणि इथे आहेत ना, गावी कसं अगदी निवांत असतं, अगदी 9 वाजता वगैरे दुकानं खोलत नाहीत. आता 10 वाजलेत तरी अजून हे दुकान खुललेलं नाही आणि आम्ही इथे थांबलो आहे. इथे पण बघा दरवाजा कसा आहे, छोटासा, त्यामुळे देवाकडे भक्तांनी कसं यायचं, नतमस्तक होऊन. आलं लक्षात? या मंदिराचं बांधकाम बघा, असं म्हणजे बोलतात ना, चौसोपी असतं ना, म्हणजे चारी बाजूने जो असतं ना कौलांचा उतार, त्याला चौसोपी म्हणतात. चौसोपी पद्धतीचं हे कौलारू बांधकाम आहे. संपूर्ण ढाचा हा लाकडी सागवानाचा आहे, जशी टिपिकल कोकणातली देवळं असतात. कोकणात बहुतेक जुनी देवळं जी आहेत, आत्ताची नाही म्हणत आहे मी, जुनी देवळं ही अशाच प्रकारची असतात, ज्याचा ढाचा संपूर्ण लाकडी असतो आणि त्यानंतर जे आहे ते दगडी बांधकाम असतं. आणि बघा ना, अगदी हवेशीर आहे हे मंदिर, व्हेंटिलेशनसाठी अगदी चारही बाजूला मोकळी जागा ठेवलेली आहे, त्यामुळे अतिशय थंडगार वाटतं आहे. म्हणजे काही फॅनची सुद्धा आवश्यकता नाही, इतकं सुंदर मंदिर आहे.
ह्या देवीची किंवा या मंदिराची आख्यायिका अशी आहे, मगाशी त्या आरतीमध्ये तुम्ही वाचली असेल का, या स्वयंभू जी मूर्त सापडली, या मूर्तीची स्थापना इथले जे स्थायिक आहेत चिटणीस म्हणून, त्यांच्या मूळ पुरुषाला जमीन नांगरताना ही देवी सापडली आणि त्याची स्थापना त्यांनी पश्चिम दिशेला केली होती, म्हणजे अगदी सुरुवातीला. आणि सकाळी उठून पाहतो तर ती देवीची मूर्त आपोआप दक्षिण दिशेला झाली होती आणि तेव्हापासून या देवीला दक्षिणाभिमुख देवी असे म्हटले जाते आणि तिची स्थापना ही सुद्धा दक्षिण दिशेलाच केलेली आहे. मग अशी हा डॉगी ना आमच्यावर भुंकत होता आमची गाडीने जेव्हा एंट्री केली ना तेव्हा. पण त्यामागची गोष्ट आम्हाला कळली का इथले पुजारी सांगत होते एकदा त्याच्या पायावरनं गाडी गेली होती म्हणून भुंकत होता तो. आता बघा किती शांत आहे, इतक्या जवळ येऊन सुद्धा. छान कंदील अटकवला ना.